लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आली आहे खूप मोठी खुशखबर. तर कोणती आहे खुशखबर ते आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर आतापर्यंत सरकारने तुम्हाला सगळे हप्ते दिलेले असेल असे मला वाटते. आता ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे त्याची तुम्ही वाट बघत आहात. आतापर्यंत सरकारने रक्षाबंधनमध्ये एक लाडक्या बहिणीला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे. 1500 रुपये काय काय महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले, तर काय काय महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले. तर 3000 कसे जमा झाले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला असेल रक्षाबंधनच्या टायमिंगमध्ये. तर आता काय काय महिलांना 3000 रुपये मिळले. तर 3000 कसले मिळले, तर ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 13वा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. पण आता ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये कधी मिळणार यावर लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं आहे. महायुती सरकारने जुलै 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्या अनुसार पात्र महिलांना दर महिने त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये टाकण्यात येत आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला असेच 1500 रुपये दर महिने जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात सुरुवात राहणार आहे. तर राज्य सरकारने गणेश उत्सव पूर्वी पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचारी यांना ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता लाडक्या बहिणीला ऑगस्ट महिन्याचे जे 1500 रुपयेचा हप्ता आहे तो सुद्धा 5 दिवस अगोदर देण्यात येणार आहे का, असा प्रश्न उद्भव होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी क्वेश्चन मार्क. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरुवात असलेल्या महिलांना शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये दिले जात होते. गेल्या काही दिवसापासून महिना संपून गेल्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या महिन्यात म्हणजे पहिला हप्ता किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात होत होती. पण आता गणेश चतुर्थी समोर आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लवकर पैसे देणार आहे का, असा प्रश्नचिन्ह उभा होत आहे. तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनपूर्वी त्याच्या आदल्या महिन्याचं म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता टाकण्यात आला. तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता गणपती जवळ येत आहे. तर गणपतीमध्ये देण्यात येणार आहे का, असं सुद्धा प्रश्न येत आहे. तर आपण इथं त्याचे जे प्रॉब्लेम काय आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नियमानुसार एक कुटुंबात 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. काही ठिकाणी एकाच कुटुंबात 3 महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यात समोर आलेला आहे. अंगणवाडी सेविकेकडून गृह चौकशी करून एका कुटुंबातले लाभ घेणारे 3 महिलांपैकी एका महिलेचं नाव वगळण्यात येणार आहे. तर त्यामध्ये खूप सारे नियम, खूप सारे अटी आहे आणि प्रक्रिया लवकरात लवकर सुद्धा चालू होणार आहे. तर महिलांनो, तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने दिलेली माहितीनुसार ग्रामविकास विभागात जिल्हा परिषद सेवेत असलेले काही महिला कर्मचारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना चौकशीमध्ये समजून आलेला आहे. तर जे कर्मचारी आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर तशा महिलांवर सरकार कार्यवाही करणार आहे असं स्वतः सरकारने डिक्लेअर केलेलं आहे. तर खूप सारे असे नावं समोर येऊ लागलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेत लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर लाडक्या बहिणीचं लक्ष आहे. तर लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर म्हणजे महिना संपायच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. इथे आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेले सर्व ओळखी पाळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाचे सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाख जेवढी महिला अपात्र ठरलेले आहे. यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असलेले
काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेले, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्जसुद्धा भरलेला आहे आणि योजनेचा लाभ घेत होते. या माहितीनुसार जून 2025मध्ये 26 लाखपेक्षाही जास्त अर्जाचे तपासणी करण्यात आले आणि त्यामध्ये 2 कोटी पात्र लाडक्या बहिणी योजनेचा लाभ जून 2025मध्ये सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे. तर ह्या प्रकारे लाडक्या बहिणींनो आता तुमची तपासणी चालू होणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही निकषात बसत नसाल आणि विविध योजनेचा तुम्ही लाभ पण घेत असाल तर तशा महिलांचे आता हप्ते बंद करण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. आणि एक दुसरं गोष्टीसुद्धा इथे समोर येत आहे की ज्या लाडक्या बहिणींनो तुम्ही गैरकायदेशीररीते तुम्ही आतापर्यंत लाभ घेतले होते त्या लाभची वसुलीसुद्धा करण्यात येणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्या लाडक्या बहिणींनो अजून पण टाईम गेलेला नाही. तुम्ही पात्र नसाल, अपात्र असाल आणि ह्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही स्वतःहून अर्ज देऊन ह्या योजनेमधून बाहेर निघू शकता. त्या लाडक्या बहिणींनो खूप मोठी खुश खबर आहे, त्याचं जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो रक्षाबंधन दिवशी जुलैचा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता लवकरच लवकर ऑगस्टचा हप्ता देण्यात येईल. ऑगस्टच्या हप्त्याची तारीख आलेली आहे, अजूनपर्यंत समोर आलेली नाही. पण कधी मिळणार लाडक्या बहिणीला हप्ता, तर ऑगस्टचा हप्ता कधी येणार त्यावर आपण थोडी चर्चा करूया. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कधी येऊ शकतो. दर महिने शेवटच्या 2 हप्त्यामध्ये पैसे दिले जात होते, त्यामुळे यावेळी सुद्धा शेवटच्या आठवड्यात महिलांना 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थी देखील लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सगळ्यांचा मुहूर्त सादर लाडक्या बहिणींना पैसे दिले. तर लाडक्या बहिणींनो आता गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला हप्ते देण्याची शक्यता आहे. त्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तर असेच नवीन तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कुठेही स्किप करू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.